नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. रम्या आणि विजयने नंदिनी काव्याला पपईचा ज्यूस देण्याचा प्लॅन केलेला असतो, पण काव्या नंदिनीच्या सतर्कतेमुळे त्यांचा तो प्लॅन फसतो आणि या प्रकारामुळे काव्या नंदिनी दोघीही खूपच चिडलेल्या असतात. त्यांना माहिती असतं हे सगळं रम्याचंच कारस्थान असू शकतं. म्हणून नंदिनी रम्याला म्हणते, फक्त तुझ्या रूममधून पपईची एक बी जरी मिळाली ना, तुला बघून घेते. काव्या म्हणते, पपईसारखी चांगली सोडून काढेन रम्या तुला, परत कधी आमच्या वाटेला जाणार नाहीस. वसू आत्या रम्यावर केलेले आरोप ऐकून खूपच चिडते आणि मुद्दामूनच शांताताईवर धावून जाते आणि म्हणते हिला बघतेच आता, आणि त्यांच्यावर चप्पल उगारते. तर काव्या लगेचच पुढे जाते आणि वसू आत्याचा हात पकडते. बघते तर चप्पलला एक पपईची बी लागलेली असते. काव्या लगेचच वसू आत्याला म्हणते, पपईचे साल तर शांताताईंच्या रूममधून भेटले ना, मग ही बी तुमच्या चप्पलला कशी काय? बाई काय झालं? आणि आता तर वसू आत्याची चांगलीच बोलती बंद होते. रम्या विजय पण चांगलेच शॉक होतात. आता नंदिनी काव्या रम्याच्या कारस्थानापर्यंत पोहोचू शकतील का, की रम्या विजय त्यांचे कारस्थान अजून चालूच ठेवतील? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.